स्पर्धकांची आता एलिमिनेशन होणार. काही स्पर्धक संघांना इथेच थांबावं लागणार, काहींची पावलं पुढे पडणार. ज्यांची पावलं महाअंतिम फेरीपर्यंत जाणार आहेत आणि महाअंतिम विजेता जे ठरणार आहेत त्यांना केसरीतर्फे 8 दिवस आणि 7 रात्रींची काश्मीर टूर मिळणार आहे. आणि जे उपविजेते ठरणार त्यांना 8 दिवस 7 रात्रींची कुलू मनालीची टूर मिळणार आहे. ज्यांची नावं मी आता घेणार ती आहेत पुढे जाणारी पावलं पुढच्या फेरीमध्ये. पण ज्यांची नावं मी घेणार नाहीत त्यांचा प्रवास आता इथेच थांबला असं समजण्याचं कारण नाही, कारण वाईल्ड कार्ड एंट्री आहे. वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे परीक्षक त्यांच्या मतानुसार, त्यांच्या आवडीनुसार कुठल्याही संघाला, कुठल्याही स्पर्धक संघाला अगदी पहिल्या फेरीतून सुद्धा जे वगळले गेले त्यांना सुद्धा पुन्हा बोलवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपापला सराव चालूच ठेवा. आणि आता जी पावलं पुढच्या फेरीत गेली आहे सुहास पवळे आणि सहकारी, साई लीला कला मंच, साप चावला नाही तर शिडीने माणूस वर जातो, पद्मराज मगदूम, विनोद गायकर आणि ग्रुप, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गौरी बिरजे आणि ग्रुप, सावधान 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 म्हणवा प्रेत घेत आहे. आणि आता राहिली आहेत फक्त 2 नावं. जादूगार आर्यन आणि मागच्या आणि आजच्या भागातून पुढे जाणारं शेवटचं नाव जम्पिंग जॅक. महाराष्ट्रासारख्या कलांनी सजलेल्या प्रदेशामध्ये 6-7 हजार लोकांमध्ये आपली निवड होणं, आपण या मंचावर येणं आणि त्या मंचामध्ये दुसऱ्या फेरीपर्यंत येणं, हेच एका प्रकारचं खूप मोठं पाऊल आहे जे तुम्ही सर्वांनी घेतलेलं आहे. त्यामुळे यांच्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.